नमस्कार मंडळी. आज 27 मार्च 2025. येत्या रविवारी आपल्या म्हणजे 30 मार्च या तारखेला सालाबादप्रमाणे ब्रिटनमधील घड्याळ 1 तासाने पुढे जाईल. डे लाईट सेव्हिंग टाइम चालू होईल. घड्याळातील या बदलांचा थोडासा विचार आपण आज करूया. उत्तर युरोपमध्ये उन्हाळ्यात दिवस 15-16 तासांचा असतो, तर हिवाळ्यात फक्त 8-9 तासांचा. 21 जून 1850ला लंडनला सूर्योदय 3:45 वाजता झाला, तर 21 डिसेंबरला सकाळी 8 वाजता. म्हणजे ह्या दोन सूर्योदयांमध्ये तब्बल 4.25 तासांचा फरक होता. आपला महाराष्ट्र उष्णकटिबंधात आहे. आपल्याकडे दिवसमानात इतका फरक पडत नाही. त्यामुळे आपल्याला या बदलाचे काय परिणाम होतात याची पुरेशी जाणीव नाहीये, याचा अंदाज सहज येऊ शकत नाही. त्याची थोडीशी ओळख तुम्हाला या व्हिडिओमधून नक्की होईल. प्रदेश कुठलाही असो, आपल्या शरीरातल्या घडामोडी निसर्ग नियमाप्रमाणेच चालतात. 1959 साली फ्रान्स हालबर्ग या जीवशास्त्रज्ञाने याकरिता सर्कॅडियन रिदम म्हणजे दैनंदिन ताल हा शब्द शास्त्रीय परिभाषेत वापरला. या विषयावर आजही भरपूर रिसर्च चालू आहे, अभ्यास चालू आहे. 200 वर्षापूर्वीच्या औद्योगिकरणाच्या रेट्यात मात्र सामान्य माणसाची काळजी फारशी कोणाला नव्हती. 18व्या शतकातल्या औद्योगिक क्रांतीनंतर यांत्रिक घड्याळांचा वापर वाढला. यांत्रिक घड्याळ उद्योगधंद्यांच्या सोयीची होती, त्यामुळे निसर्ग नियम मागे पडले. त्याचे दुष्परिणाम कालांतराने जाणवायला लागले. माणसाच्या शरीराप्रमाणेच समाजातील कित्येक व्यवहार हेही निसर्ग नियमाप्रमाणे चालतात. युरोपातल्या मंडळींची ती ट्यूब पेटायला मात्र पहिलं महायुद्ध घडावं लागलं. पहिल्या महायुद्धाच्या सुमारास जर्मनीमध्ये घड्याळातले पहिले बदल अंमलात आले. कोळशाची बचत व्हावी हा मूळ हेतू त्यामागे होता. मूळ प्रमाण वेळेनुसार मे महिन्याच्या मध्यात फ्रँकफुर्टला सूर्योदय 4:45 म्हणजे 4:45च्या सुमारास, तर सूर्यास्त साधारणपणे रात्री 8 वाजता व्हायचा. सवयीने लोक 6-7च्या सुमारास उठून 10च्या सुमारास झोपी गेले, तर रात्री 2 तास विजेचे दिवे लावावे लागतील आणि त्या प्रमाणात कोळसा जाळावा लागेल. घड्याळ 1 तास पुढे ढकलली तर सूर्योदय 5:45च्या सुमारास होईल आणि सूर्यास्त रात्री 9च्या सुमारास. यामुळे रात्री दिवे कमी वेळ जाळावे लागतील, कोळशाची आणि विजेची बचत होईल. या हेतूने घड्याळ 1 तास पुढे ढकलण्यात आलं. यांत्रिक घड्याळांचा निसर्गाशी ताळमेळ असणं फायद्याचं आहे हे एकदा समजल्यानंतर मात्र पश्चिमेतले राजकारणी आणि उद्योगपती याबाबत सक्रिय झाले. घड्याळ आणि निसर्गाचा ताळमेळ आपणच कसा जास्त चांगला घालू शकतो हे दाखवण्याकरता त्यांची अहमहमिका सुरू झाली. 1916 मध्ये ब्रिटनमध्ये वसंत ऋतूत घड्याळ 1 तासाने पुढे ढकलली, तर ऑक्टोबरमध्ये मागे. 1940 ते 45 या वर्षी म्हणजे दुसऱ्या महायुद्धाच्या काळात मार्चमध्ये ती 2 तास पुढे होती, तर ऑक्टोबर पासून फक्त 1 तास पुढे. 1968 पासून 1971 पर्यंत ती सतत 1 तास पुढे होती. 2002 साली अंमलात आलेल्या कायद्याप्रमाणे आजकाल घड्याळ मार्च महिन्याच्या शेवटच्या रविवारी 1 तासाने पुढे जातात, तर ऑक्टोबर महिन्याच्या शेवटच्या रविवारी 1 तासाने मागे येतात. अजूनही याबाबत वेगवेगळे मतप्रवाह आहेत. वेगवेगळे ठराव पार्लमेंटमध्ये सतत येत असतात. शिष्टमंडळ आपापली मतं मांडत असतात. स्कॉटलंडला कधी कधी आपला वेगळा कायदा हवा असतो, तर कधी युरोपशी जुळवून घेण्याकरता घड्याळात बदल करा असं म्हणणारेही निघतात. एकूण काय, गॅलिलिओला शिक्षा देणाऱ्या युरोपच्या मातब्बर मंडळींची विज्ञानात ढवळाढवळ करण्याची सवय अजूनही मोडलेली नाही. बेंजामिन फ्रँकलिन हा शास्त्रज्ञ आपल्या सगळ्यांचा परिचयाचा असेल. त्याने विजेबाबत आणि इतरही काही उपकरणांबाबत बरेच शोध लावले. 1784 साली त्याने असं सुचवलं होतं की घड्याळ बदलण्याऐवजी सूर्योदय आणि सूर्यास्त यांच्यानुसार वेळापत्रक बदलावी. मराठीत थोडक्यात सांगायचं तर पंचांग वापरावं. अर्थात त्याचा हा प्रस्ताव कुणीच मनावर घेतलेला दिसत नाहीये. थोडक्यात काय, पाश्चात्यांचे घड्याळाशी खेळ अजूनही चालू आहे. आपण झूम मीटिंग करता साहेबाची वेळ आणि मुहूर्ताकरता पंचांग असं वापरायला मुळीच हरकत नाही. किंबहुना आपल्याला अभिमान वाटला पाहिजे की आपण कालमापनाची ही दोन्ही साधनं योग्य प्रकारे वापरतो आहे.
हा व्हिडिओ आता इथेच थांबवतो. धन्यवाद.